स्टार्ट. नमस्कार, मी आचल नारायणराव मेघरे, राहणार अलीपूर. आम्ही रात्रंदिवस इथे अभ्यास करून नक्कीच एक स्कोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या गेल्या काही दिवसांमध्ये आमची खरंच एक मोटिव्ह पूर्ण ढासळल्यासारखा झालेला आहे. कारण ज्या लोकांना तलाठी भरतीमध्ये 214, 215 मार्क्स आहेत, त्यांना वनरक्षकच्या भरतीमध्ये 54 मार्क्स आहे. म्हणजे एक जे म्हणतोय ना की कुठेतरी वाहती गंगेमध्ये हात धुण्यासारखं काम आजच्या याच्यात चालू आहे. त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला अशी नम्र विनंती आहे की ही तलाठी भरती स्थगित करून पुनश्च महाराष्ट्र शासनाने ही भरती MPSC थ्रू घेण्यात यावी आणि इथे कुठेतरी पारदर्शकता असावी अशी माझी विनंती आहे. स्टार्ट. नमस्कार. 2 दिवसाआधी तलाठीच्या मार्क्सची लिस्ट आली, तेव्हा खूप जणांना 200+ मार्क्स होते. तेव्हा आम्हाला असं वाटले की हे एक नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे. तेव्हा आम्ही कोणीच काही त्याबद्दल डिस्कस न करता ते ॲक्सेप्ट केलं. पण आज काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, टेलिग्राम किंवा अदर प्लॅटफॉर्मवर असे काही फोटोज व्हायरल होत आहे की ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षकमध्ये खूप कमी मार्क्स आहे त्यांना तिकडे 200+ मार्क्स होत आहे. ते बघून आम्हाला सर्वांना धक्का बसला व आता आमची सर्वांची हेच मागणी आहे की यावर काहीतरी चांगला तोडगा काढण्यात यावा. स्टार्ट. नमस्कार, मी अनिकेत किसन झाडे. जी तलाठीची भरती झाली त्या तलाठीमध्ये सुरुवातीपासूनच घोळ होता आणि ते प्रत्यक्षात उघडकीस आले. आपल्या जवळच वर्धे इथे सुद्धा तो चक्क कॉम्प्युटर तो बाहेर आणला गेला आणि यावर आमची शंका होती, तरी पण आम्ही त्याला इग्नोर केलं. परंतु आज तलाठीचा रिझल्ट लागला आणि वनरक्षक आणि तलाठी भरती या दोघांचे मार्क जर आम्ही कम्पेअर केले तर ज्या विद्यार्थ्याला वनरक्षकमध्ये सगळे कमी म्हणजे 50-54 मार्क आहे, तोच विद्यार्थी तलाठीमध्ये टॉपर आहे. आणि ही एवढी मोठी तफावत कशी, हा आम्हाला खूप मोठा असा प्रश्न निर्माण झाला. धन्यवाद. स्टार्ट. नमस्कार. गेल्या 3 महिन्याआधी तलाठीची परीक्षा झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठीची परीक्षा झाली आणि तलाठीच्या गेल्या 2-3 दिवसामध्ये रिझल्ट आलेला आहे. आतापर्यंत आपण पाहत होतो की तलाठीच्या पेपरला 200 पैकी गुण देण्यात, आउट ऑफ 200 असे गुण देण्यात येत होते. परंतु या भरतीमध्ये कुणा विद्यार्थ्याला 214 आहे, कुणाला 212 आहे, कुणाला 201 आहे. नॉर्मलायझेशन असल्यामुळे आपण हा नियम गृहीत धरू. परंतु ज्या विद्यार्थ्याला वनरक्षकमध्ये 54 मार्क आहे, कोणाला 60 मार्क आहे, कोणाला 55 मार्क आहे, अशा विद्यार्थ्याला तलाठीच्या पेपरमध्ये 214 आहे, 201 आहे, 212 आहे. आणि कुठेतरी विद्यार्थ्यांच्या या मार्कामध्ये कुठेतरी खूप मोठा तफावत असा आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की संपूर्ण तलाठीची भरती ही स्थगित करावी आणि ही भरती MPSCच्या माध्यमातून राबवण्यात यावी.